लासलगाव पिंपळगावची आवक आज सकाळच्या सुमारास अतिशय कमी आहे. त्यातही लासलगावला लाल कांद्याची आवक मात्र एकच गाडी झालेली आहे. यावरनं पुढच्या बाजारभावाचा अंदाज आपल्याला घेता येऊ शकेल. नमस्कार, अॅग्रोशिवा रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार, दिनांक 11 एप्रिल 2024. सुरुवातीला लासलगावची आवक बघू. लासलगावला लाल कांद्याचा 1 नग आणि उन्हाळी कांद्याचे 157 नग किंवा 157 वाहनं अशी मिळून 158 गाड्या दाखल झाल्यात. पिंपळगावला 390 गाड्या दाखल झाल्या, त्यापैकी 290 ट्रक आहेत. आता आझादपूर मंडीमध्ये दिल्लीच्या आझादपूर मंडीमध्ये नाशिकच्या 13 आणि पुण्याच्या 23 गाड्या दाखल झाल्या. मध्य प्रदेशच्या 9, राजस्थानच्या 18, राजकोट गुजरातवरनं 1 आणि बंगालवरनं 3, पश्चिम बंगालवरनं 3 गाड्या गेल्या. सोलापूरला आज 305 गाड्या दाखल झालेल्या आहेत सकाळी. आणि बंगळुरूमध्ये कांद्याची जी आवक झाली आहे ती साधारण 59,000 कट्टे अशी आहे. मुंबई बाजारामध्ये साधारण 83 ट्रक आणि टेम्पो मिळून कांदा दाखल झाला आणि एकूण आवक आहे ती सकाळची ती 21,650 क्विंटल पर्यंत आहे. एकूणच या आवकेचा कल आजचे दिवसभराचे बाजारभाव ठरवेल, पण एकूण आवक लक्षात घेता ते स्थिर राहू शकतात असं दिसतंय. बाजारभाव पुढच्या आठवड्यात म्हणजे एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात अगदी जिल्हावार कसे राहतील या संदर्भातला व्हिडिओ आज संध्याकाळी आपण देणार आहोत. जे सदस्य नसतील त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून आत्ताच जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या संदर्भातली सगळी डिटेल माहिती तिथे मिळणार आहे. आता एकूणच या सगळ्याच्या पुढे कसा कल राहील याची सगळी माहिती आपण वेळोवेळी देत राहू. जे चॅनलला नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.